T20 वर्ल्ड कप फायनलचा महासंग्राम आज रंगणार आहे। भारत न्यूझीलंड यांच्यात सामना रंगणार आहे। T20 वर्ल्ड कप फायनल पूर्वी ठाण्यात जल्लोष दिसतोय। ठाण्यातील सेंट्रल मैदानावर तरुण क्रिकेटपटूंकडून जयघोष करण्यात आलाय। क्रिकेट प्रेमी आणि खेळाडूंच्या काय अपेक्षा आहेत आणि कशा प्रकारे ते शुभेच्छा देत आहेत हे जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी रिजवान शेख यांनी। आज भारत विरुद्ध न्यूझीलंड फायनल मॅच जो आहे तो गुजरात येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे। आपण जर पाहिलं तर नरेंद्र मोदी स्टेडियम हा भारतातला सर्वात मोठा स्टेडियम आहे। या ठिकाणी जर बॅटिंग केली तर चांगल्या प्रमाणे चेजिंग देखील होते। त्यामुळे ज्या पद्धतीने भारत ज्या पद्धतीने जिंकून आलेला आहे इंग्लंडच्या विरोधामध्ये एक उत्साह चांगल्या प्रमाणे आहे। सध्या मी ठाण्यातील सेंट्रल मैदान या ठिकाणी उपस्थित। आपण जर पाहिलं तर अनेक खेळाडू जे आहेत ते या ठिकाणी दररोज आहे ते नेट प्रॅक्टिस असो किंवा टेनिसच्या प्रॅक्टिस असो इतर खेळाडू देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खेळतात आणि मोठ्या संख्येने जे क्रिकेट प्रेमी आहे ते देखील या ग्राउंडवरती येतात। आणि आज ज्या पद्धतीने भारत विरुद्ध न्यूझीलंड फायनल मॅच जो आहे तो खेळला जाणार आहे त्यामुळे कशा पद्धतीने क्रिकेट प्रेमींमध्ये प्रेम आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। दादा काय सांगाल, आज ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये मॅच आहे, सर्वात मोठा भारतातला स्टेडियम आहे, कसं पाहता याच्याकडे, किती स्कोर जो आहे तो भारताने या ठिकाणी ठेवावा? नक्कीच प्रथमतः भारताला जिंकण्यासाठी हार्दिक शुभेच्छा असतील आमच्याकडून। सगळ्यांच्या अपेक्षा की भारत जिंकला पाहिजे। नरेंद्र मोदी स्टेडियम नक्कीच एक चांगलं स्टेडियम आहे, पण तिथे आपल्या काही कटू आठवणी पण आहेत। त्या आठवणींमध्ये आपण न जगता ह्यावेळी आपण एक T20चा वर्ल्ड कप जिंकणं गरजेचं आहे आणि आपली इंडियाची बॅटिंग लाईनअप आहे ज्या पद्धतीने खेळते त्या पद्धतीने नक्कीच आपण हा सामना जिंकू अशी अपेक्षा आहे। अभिषेक शर्माचा क्लिक होणं खूप इम्पॉर्टंट आहे। ज्या पद्धतीने बुमराने बॉलिंग केली, डिफेंड केला मागची मॅच, नक्कीच एक चांगली कॉन्टेस्ट बघायला मिळेल। इंग्लंडने जो 235 आपण जे त्यांना टार्गेट दिलं होतं 250चा ते त्यांनी चांगल्या पद्धतीने चेस केलं होतं। न्यूझीलंड ही एक उत्तम टीम आहे, ही पण कदाचित आपल्याला तेवढीच टफ फाईट देईल, पण त्या दरम्यान आपली भारताची टीम पण एक स्ट्रॉंग आहे। एक चांगली कॉन्टेस्ट प्रेक्षकांना नक्कीच बघायला मिळेल। लहान क्रिकेट प्रेमी देखील आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। कैसे देखते हो आज भारत और न्यूजीलैंड का फाइनल मैच होना गुजरात में? सीजन में अक्सर देखा गया कि बैट को ज़्यादा मूव करने की ज़रूरत नहीं है, तो कैसे देखते हो इस मैच को? बैट अभी अगर जिस हिसाब से पिच है वो अगर हाई स्कोरिंग पिच है और अगर इंडिया ने पहले बैटिंग करके अच्छा स्कोर बनाया तो सिर्फ बॉलिंग का मतलब ये बॉलर्स का काम है कि बैट्समैन को रोकने का और टाइट लेंथ पे बॉलिंग करने का। तू भी यहाँ पे बॉलिंग डाल रहा है, कैसे देखता है, कौन से बॉलर को सबसे ज़्यादा पसंद करता है और किससे अपेक्षा रखता है कि जो बॉलिंग अच्छा करेगा? मेरा पर्सनल फेवरेट बॉलर तो मोहम्मद सिराज है क्योंकि उसकी लेंथ अच्छी है और जसप्रीत बुमराह आज के मैच में सबसे अच्छी बॉलिंग कर सकता है। वो मतलब गुड लेंथ और हर लेंथ का कंट्रोल है पिच पे उसके पास। तुझा काय मत आहे, कशा पद्धतीने भारताने जिंकावं? कारण ही वचक काढण्याचा आपला वेळ आहे, त्यामुळे ही वेळ जी आहे ती अनेक भारतीय जे आहे, कारण 1.5 कोटी लाख जे भारतीय ते या ठिकाणी अपेक्षा ठेवून भारताने T20 वर्ल्ड कपपासून। हां, इंडियाने हा वर्ल्ड कप जिंकायलाच पाहिजे, कारण अजूनपर्यंत कोणतीच टीम T20 वर्ल्ड कप त्यांच्या घरी नाही जिंकली आणि दोनदा कंटिन्युअस नाही जिंकली आणि अजूनपर्यंत 3दा कोणतीच टीम नाही जिंकली। तर आपल्याला रेकॉर्ड ब्रेक करायला जिंकावंच लागेल आणि आपली 11 खूप चांगली आपण जिंकू शकतो चांगलेपणे। त्यामुळे मला अशा पद्धतीने अनेक क्रिकेट प्रेमी देखील उत्साहित आहे आणि त्यामुळे ज्या पद्धतीने भारताला हीच वेळ आहे ती आपली वचक काढण्याची आणि त्यामुळे अनेक खेळाडू ज्या पद्धतीने प्लेइंग इलेव्हनमध्ये अभिषेक शर्मा असो किंवा शिवम दुबे असो, हार्दिक पांड्या असो, सूर्यकुमार यादव आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे संजू सॅमसन, ज्याच्यावरती मागच्याच मॅचमध्ये आपण जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने कारकीर्द करून चांगली बॅटिंग करून जे आहे ते भारताला जिंकवण्यामध्ये यशस्वीरित्या त्यांनी पार पाडला होता आणि त्यामुळे आज ही वेळ आहे की अनेक भारतीय यांच्याकडून अपेक्षा ठेवतात आहे। त्यामुळे कशा पद्धतीने भारत जे आहे ते फायनल मॅच जिंकून जे आहे ते आपल्याकडे ट्रॉफी ठेवण्याचा प्रयत्न करणार तेच पाहणं महत्त्व ठरणार आहे।